गाईस गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यामुळे मी आज मोदक करते, उकडीचे मोदक। गाईस मी उकळलेले पाणी घेतले, गरम पाणी बघा। आता मी तांदळाच्या पिठामध्ये टाकते। आता आपण पीठ मळून घेऊ। गाईस गरम आहे त्यामुळे चमच हलवते, उकळतं पाणी। थोडं घेऊ पाणी। गाईस आता पीठ मळून झाले, एकदम सॉफ्ट मळले एकदम, हे का। आता आपण ते ठेवून घेऊ। गाईस उकडीचे मोदक बनवायचे साहित्य बघा। हे खोबरं, ओलं खोबरं किसून घेतलं मी। हा गूळ त्याला बारीक चॉप करून घेतला। हे काजू घेतलं तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता, त्याला मी चॉप केलं बारीक। हे आहे वेलची पावडर, त्याला बारीक करून घेतलं वेलची। हे केसर। चला आपण मोदक बनवू आपण। गाईस आता कढई ठेवली आपण गॅसवरती, कढई गरम झाली। आता एक चमच घी टाकून लागू नये खाली। पहिला आपण गूळ टाकून घेऊ। हळू घेऊ, गूळ आता वितळले। आता आपण खोबरं टाकून घेऊ। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झाले। आता गाईस आता आपण काजू टाकून घेऊ बघा। मिक्स करून घेते। आता आपण वेलची पावडर टाकून घेऊ। त्यानंतर थोडे केसर टाकू आपण। मोदक सारण तयार झालंय। आता आपण बनवायला घेऊ। हे बघा गाईस, बनवायला स्टार्ट करते मी। गाईस आता आपण मोदक बनवायला घेऊ। थोडं पीठ घेते, राऊंड करते थोडं गोल गोल। तो गाईस असं करून घ्यायचं। त्यानंतर आपण सारण घेऊ चमचने। आपण सारण टाकू। आता आपण मोदकाला फ्राय करून घेऊ। तो गाईस आपला पहिला मोदक तयार झालाय। आपण प्लेटमध्ये ठेवून सारण भरून मोदक तयार झाले। आता आपण प्लेटमध्ये ठेवू, नंतर केसर टाकू। कढई ठेवली आपण, कढईत गरम पण झालं तर पाणी टाकून घेऊ।
पाणी उकळले आता मी मोदक वाफेवर शिजवायला ठेवतो. मोदक आता शिजून झाले, आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हाय गाईज, गीतेश आणि प्राजक्ता फॅमिलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मी माझ्या घरच्यांनी, माझ्या वाईफने उकडीचे मोदक बनवलेले आहे. तर आणि त्याच गणेश चतुर्थीच्या दिवशी मी फ्रेंड्स लोकांना माझ्या घरी बनवलेलं आहे की मोदक कसे झाले, कशा प्रकारे छान झालेत, त्यांना आमंत्रण केलेलं आहे. तर आज माझे दीपक भाऊ आजनळकर, माझे मोठे बंधू, त्यांना मी मोदक टेस्ट करण्यासाठी घरी बोलवलं आहे. तर ते तुम्हाला सांगतील कशा प्रकारे बनवले. तर सर्व फ्रेंडलाच लोकांना पण देत आहे मी, आणि ते तुम्हाला सांगतील आता नक्की. खूपच छान असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत गीतेश भाऊ गायकवाडनी. लगेच घ्यायचं दुसरं निमित्तानं गीतेशच्या फॅमिलीने जे मोदक बनवले खूप छान आहेत. आणि हे मोदक वर्षातून एकदा गणपती आले तर खायला भेटतात, नंतर असे सहसा कोण बनवत नाही. त्यासाठी गीतेशच्या फॅमिलीला धन्यवाद. वहिनीने खूप छान मोदक बनवले आहेत. तुम्ही सर्वांनी गीतेश आणि प्राजक्ता वहिनींना सबस्क्राईब करा, आणि असेच आणखी तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना अजून म्हणजे प्रोत्साहन भेटेल असं तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून त्यांचं अजून होप वाढेल. तुम्ही असे त्यांना सपोर्ट करत राहा हीच विनंती आहे. सगळ्यांनी या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा हीच विनंती आहे. हाय मित्रांनो, खूप छान मोदक बनलेले आहे. थँक्यू, धन्यवाद. मित्र गीतेश गायकवाड यांनी मदत बनवली आम्हाला, घरी आमंत्रण दिले. खूप छान मदत झाली.